जर तुमची इडली खायची इच्छा असेल आणि डाळ तांदूळ भिजत घालायला विसरला असाल तर या पद्धतीने अगदी झटपट आणि मस्त अशी टेस्टी पौष्टिक मूग डाळीची इडली बनवून खाऊ शकता। तर नमस्कार, मी अपर्णा, स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये। आज आपण खूप झटपट आणि मस्त टेस्टी मूग डाळीची इडली बनवणार आहोत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर ही मूग डाळीची इडली बनवण्यासाठी मी इथे 200 ml च्या कपने 1.5 कप मूग डाळ साधारण 1.5 ते 2 तास भिजत ठेवलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, सकाळीच मी ही मूग डाळ भिजत घातलेली आहे। आता साधारण 1.5 ते 2 तास झालेत। तर डाळ आता छान भिजलेली आहे। मी इथे साल असलेली मूग डाळ घेतली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीची बिना सालीची मूग डाळ सुद्धा घेऊ शकता आणि अशा वाटीने मूग डाळ मोजून घेऊ शकता। मी कपने मोजून घेतलेली आहे। मला इथे 4 माणसांसाठी इडली बनवायची आहे, तर त्यासाठी मी 1.5 कप डाळ भिजत घातलेली आहे 200 ml च्या कपने। एका कप मध्ये साधारण 1.5 वाटी डाळ बसते, तर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुम्हाला किती माणसांसाठी इडली बनवायची आहे त्यानुसार तुम्ही वाटीने किंवा कपने कशानेही डाळ मोजून घेऊ शकता। तर मी इथे डाळीतलं सगळं पाणी एका वेगळ्या कपमध्ये काढून घेतलं होतं आणि तुम्ही बघितलं अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घातली आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं म्हणजे चमच्याने मोजलं तर साधारण 1-2 चमचे पाणी घालून ही डाळ मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे। तर आता अशाच पद्धतीने सगळी डाळ आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप अशी पातळ नाहीये, अशा पद्धतीने घट्टसरच आपल्याला हे पीठ डाळीचं तयार करायचं आहे। तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं आपल्याला यामध्ये घालायचं आहे। अख्खं जिरं मी इथे घातलेलं आहे। त्यानंतर 3-4 हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत। हिरवी मिरची कमी जास्त केली तरी चालेल। अर्धा कप किसलेला पत्ताकोबी, इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता किंवा कोणत्याही भाज्या नाही घातल्या तरी सुद्धा चालेल। तर अर्धा कप मी इथे बारीक किसलेला गाजर घातलाय, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। तर तुम्ही इथे या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, परफेक्ट इडलीचं हे बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये। तर आता अगोदर आपण इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला तेल लावून घेऊया। इथे माझ्याकडे 2 प्लेट्स आहेत आणि एका प्लेटमध्ये 7 इडल्या तयार होतात। तर दोन्ही प्लेटला मी इथे तेल लावून घेतलंय। आता इथे आपली इडली बनवायची सगळी तयारी झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साधारण 1 चमचा इनो घालायचा आहे आणि इनो घातल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं आहे। इनो घातला की लगेचच पीठ हलकं होतं, त्यामध्ये छोटे छोटे बबल्स तयार होतात आणि त्यामुळेच आपली जी इडली आहे ती मस्त फुलते, छान अशी सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते। तर आता इनो घातल्यावर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता हे पीठ आपण तेल लावून ठेवलेल्या प्लेट्समध्ये घालूया। तर यामध्ये आपल्याला खूप गच्च असं हे बॅटर टाकायचं नाहीये किंवा भरायचं नाहीये, थोडं थोडं इडली फुलण्यासाठी आपल्याला थोडीशी जागा रिकामी ठेवायची आहे अशा पद्धतीने। आता मी इथे दोन्ही प्लेट्समध्ये पीठ भरून घेतलेलं आहे। आता या प्लेट्स आपण या स्टीमरमध्ये ठेवून देऊया। आता जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यावरती एक चाळण ठेवायची आणि त्यामध्ये वाटीमध्ये तेल लावून हे पीठ टाकून ठेवायचं, तरी सुद्धा खूप मस्त इडल्या तयार होतात। किंवा मग तुम्ही याचा ढोकळा सुद्धा बनवू शकता ताटामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये। तर इथे आपल्याला या इडल्या साधारण 10 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घ्यायच्यात। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा टम्म या इडल्या फुगलेल्या आहेत, मस्त अशा गोल गोल झाल्यात। तर आता इथे आपल्याला याला चेक करायची गरज नाहीये, तरी सुद्धा यामध्ये आपण टूथपिक टाकून बघूया आणि मस्त अशा इडल्या तयार झाल्यात। आता या इडल्या थोड्या थंड होईपर्यंत आपण जे थोडंसं पीठ उरलंय त्याचे आपे बनवणार आहोत। तर आपे पात्राला मी अगोदर थोडंसं तेल लावून घेतलंय, त्यानंतर आपण हे बॅटर या आपे पात्रामध्ये घालूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर साधारण 1.5 ते 2 मिनिटं हे आपे छान भाजून घेऊया। तर 2 मिनिटं झालेली आहेत। आता वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे आपे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त छान असे भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मस्त असे हे आपे सुद्धा फुललेले आहेत आणि खूप सुंदर असा याला कलर आलेला आहे। तर तुम्ही या पिठाच्या इडल्या बनवू शकता, ढोकळा बनवू शकता किंवा अशा पद्धतीने आपे सुद्धा बनवू शकता। एकाच पिठापासून मस्त असा 3 प्रकारचा नाश्ता तयार करू शकता। तर दोन्ही बाजूने 2-2 मिनिटं हे आपे छान मी भाजून घेतलेत। तुम्ही बघू शकता दोनही बाजूने मस्त हे आपे भाजल्या गेलेले आहेत, खूप सुंदर असा याला कलर आलाय। तर इथे आपला खूप पौष्टिक आणि 2 प्रकारचा मस्त असा टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे।
तर इथे इडलीसुद्धा थोडीशी थंड झाली आहे, तर अशा पद्धतीने चमच्याने इडली आपल्याला काढून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता इडलीला मस्त अशी सुंदर जाळी आलेली आहे आणि खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी ही इडली तयार झाली आहे। तुम्ही इथे बघू शकता इडलीला कितीही दाबलं तरी इडली पुन्हा जागेवर येते, याचाच अर्थ इडली खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे। तर ही इडली तुम्ही सांबार किंवा चटणी बरोबर खाऊ शकता। मी इथे हरभरा आणि उडीद डाळीची चटणी बनवलेली आहे। ही चटणी सुद्धा अप्रतिम झाली आहे, नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पण खूप टेस्टी। तर या चटणीची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता। तर आजची ही साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलेस किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।